भावेश भोसले. फटका हाही चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. स्कोरबोर्डला बिझी ठेवत एक धावी ते पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक रोटेट केलाय आणि स्ट्राईक वरती पहिल्यांदाच आणलेला आहे बॅटिंगसाठी करण यांना. स्ट्राईक पहिल्यांदा करतील. दोन्ही फलंदाज डावकुरे हाताचे आहेत, लेफ्ट हँड आहेत. एका बाजूला भावेशांचा दमदार मारा. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 3 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भावेश पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल थोडा वेळ हवेत होता आणि या बॉल वरती धावा आता किती मिळतील तर पुन्हा एकदा एक सिंगल धावा. ज्या प्रकारे धावा येत आहेत, चेरअप तुम्हाला पाहायला मिळते, प्रोत्साहन देताना तुम्हाला पाठीराखे पाहायला मिळतात. ही वाळकेश्वर प्रीमियर लीगची महती आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत धावा तब्बल 5 आणि बॉल या ओव्हरमध्ये झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 5 धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 3 बॉल टाकायचे आहेत. तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. एका संपूर्ण मॅच साठी तुम्हाला 45 मिनिटांचा वेळ आहे असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. प्रत्येक नियमाचं पालन हे काटेकोरपणे केलं जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. वेळेसाठी आणि वेळेची बंधन आहेत. तब्बल 12 सामने आज आहेत, 12 मॅचेस आहेत आणि आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर ती तुमची वेळ आहे. तर इथे हा पंचांनी नो बॉल दिलेला आहे. गोलंदाज चक्क गोलंदाज म्हणून आढळलेले आहे, त्यामुळे पॅनल्टीच्या काही धावा आपल्याला ऍड कराव्या लागतील आणि त्या धावा ऍड करत स्कोर बोर्डला आपण पुढे नेऊया. धावा धावफलकावरती आहे 6-0 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता भावेशांचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गेले. आता बदल. देवांग आलेले आहेत ओव्हर नंबर 1 मध्ये उर्वरित बॉल हाताळण्यासाठी. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये दीपक तयार, ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 3 धावांवरती बॅटिंग करतात. बॉलर तयार. यावेळेला हा बॉल डायरेक्ट अंगावरती होता, त्याला वळवलाय. या बॉल वरती आता पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. हा बीमरचा नो बॉल आहे, वेस्ट हाईट, आणि त्याच्यामुळे नो बॉलची आणखीन एक धाव इथे ऍड केली जाईल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. यानंतर बॉल असणार आहे तो फ्री हिटचा. फलंदाजाला मुभा, गोलंदाजाला अग्नी दिव्यातून जावं लागेल. बॉलर पुन्हा तयार. ओके, फ्री रेग्युलर बॉल असेल, याची आपण नोंद घ्या. रेग्युलर बॉल पुन्हा प्रगतीपथावरती येईल. क्षेत्ररक्षक होते, बॉलची फेकी केली जाईल. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. हा बॉल चांगल्या पद्धतीने टाकला होता. अंगावरती येणारा बॉल फक्त फ्लिक केला. 21व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या पुढे सरसावली आहे, 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम वाळकेश्वर युनायटेड ही टीम प्रथम बॅटिंग करत आहेत. टॉस जिंकला होता किंग्स या टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. धावा धावफलकावरती आलेले आहेत आतापर्यंत 11. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा तयार. अजूनही अद्यापही विकेटचा शोध संपलेला नाहीये. फटका हाही चांगला समोरच्या बाजूला, परंतु काही नैसर्गिक अडथळे आहेत. परंतु बॉलची फेकी गेली. पंचांनी हलकीशी अपील केली. पंचांनी दात फेटाळली. फलंदाजांनी चातुर्याने ही धाव इथे पूर्ण केली. म्हणजे चातुर्य फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. चपळता फार महत्वाची आहे. क्षणार्धात तुम्ही निर्णय कोणता घेता, म्हणजे हजर जबाबीपणा, याही गोष्टींना क्रिकेटमध्ये अधिकचं महत्व आहे. आणि एक सिंगल धाव इथे प्राप्त करत स्कोर बोर्डला बिझी ठेवत स्ट्राईक रोटेट केलंय. तब्बल आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. 50 मिनिटांचा कालावधी आहे एका मॅच साठी, आणि याचा जो संघ उल्लंघन करेल धावसंख्या आहे 12-0 गडी बाद.
आपण करेक्शन करूया. 11 धावा आहेत, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन दीपक तयार. 11 धावा आहेत, आपण करेक्शन करत आहोत. दोन्ही संघांनी 11 धावा आहेत, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आपण थोडंसं करेक्शन करूया स्कोर बोर्ड मध्ये. पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल, हा नो बॉल आहे. अंपायर कॉल आणि बॉल पाठवलाय आता नो प्लस झोन. अशा धावा मिळतील 3 आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. फ्रंट फुट नो बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 14 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल नो बॉलचा पुन्हा टाकावा लागेल. आतापर्यंत काही बॉल त्यांनी चांगले टाकले होते, परंतु काही बॉल नकारात्मक टाकलेले आहेत. या गोष्टी आज टाळाव्या लागतील. या गोष्टी वारंवार करून चालणार नाही. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा कुठलेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम वाळकेश्वर युनायटेड, या टीमने वेगाने टाकलेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितले की दिशाहीन बॉल आहे, वाईट बॉल आहे. धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. 15 धावा धावफलकावरती येत आहे. शेवटच्या बॉलसाठी झगडावं लागतंय. शेवटचा बॉल चांगला हाताळण्यासाठी गोलंदाजांना कसरत करावी लागते, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवावा लागेल. शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावरती येत आहे. बॉलर तयार. फटका चांगला खेळला, एक पाय पुढे काढलाय, क्लासिकल फटका, परंतु याच्यावरती मोहर आता किती धावांची लागेल. पंच आवर्जून तिकडे पाहतायत, आपल्याकडे वळतील आणि सांगतील. आणि अखेरकार वाळकेश्वर प्रीमियर लीगचा पहिला दमदार, रुबाबदार, शानदार, वजनदार चौकार आलाय बॅटिंग करताना दीपक यांच्या बॅट मधून. हा पहिला चौकार आला पर्व क्रमांक 3चा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्याच कुठलेल्या आहेत. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेली आहे टीम वाळकेश्वर किंग्सच्या टीमने. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. रेग्युलर ओव्हर आहे. दोन्ही संघांना विनंती मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 सामने आहेत आणि त्यासाठी वेळेचं सहकार्य आपलं हवं आहे. त्यासाठी विनंती की कोणत्या संघाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. ज्यावेळेस मॅच मध्ये कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण निश्चित वेळ घ्या, परंतु रेग्युलर ओव्हर मध्ये आपण वेळ अधिकचा घेऊ नका. ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि या ओव्हरसाठी मनीष यांना गोलंदाजी मार्क वरती आणलेला आहे. पहा मित्रांनो, 2008 साली IPL चा पहिला मोठा फटका कोणी मारला तर ब्रॅडम मॅकलम या खेळाडूच्या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागते. ज्यांनी 2008 साली IPL च्या कारकिर्दीमध्ये पहिला मोठा फटका मारला होता. आणि इथे पहा, पहिला मोठा फटका पर्व क्रमांक 3चा मारलाय बॅटिंग करताना दीपक यांनी. सरळ बॉल पाठवला, सरळ 4 धावेसाठी. धावसंख्या वाढवणारा हा चौकार होता. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये मनीष पवार ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करतील. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये दीपक तयार. बॉलची फेकी केली जाईल. स्ट्रायकर एंडला करण आहेत, आपण करेक्शन करूया. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये करण तयार होतील. पहिला बॉल संयमाने खेळलेला आहे, कोणतीही घाई केली नाही धाव घेण्याची आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेने टाकलाय मनीष पवार यांनी. याच प्रकारची धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. बॉल क्रमांक 2 अंगावरती येणारा बॉल वळवलाय आणि पाठवलाय 2 धावेंसाठी. 2 धावा निश्चित मिळतील. अंगावरती काही उसळीचे येणारे बॉल चांगल्या प्रकारे त्याला पाठवलेले आहेत 2-2 धावेंसाठी. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता जर आपण पाहिलं ना, काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. फटका हाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. डायरेक्ट हिट केली आहे. फेक चांगली होती, परंतु तत्पूर्वी फलंदाज जाऊन पोहोचले होते आपल्या क्रीज मध्ये. सहजरित्या 1 धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण करतील. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 22 धावा, 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग साठी कोण आलेला आहे तर ज्यांच्या बॅट मधून पहिला चौकार पर्व क्रमांक 3 चा आला ते दीपक आलेले आहेत.
गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा मनीष पवार तयार होतील. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. बॉल टाकले 3 धावा खर्च केल्यात. कोल्हो टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार. पण हा जो बॉल आहे ना, या बॉलचा बोलबाला क्रिकेटमध्ये अधिक आहे, कारण हा असा बॉल आहे प्रत्येक गोलंदाजाकडे एक महत्वाचं शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल आणि त्याचीच इथे पूर्तता केली आहे. हा डॉट आलाय. स्ट्राईक एंडला दीपक तयार, बांधून ठेवलाय, जकडून ठेवलंय या बॉलच्या पाठीमागे. बॉल क्रमांक 5. थोडस पाठी ओढला, नटराज मुद्रा फटका खेळला आणि याच्यावरती 2 धावा अंकित केल्या. एक पाय हवेत घेतला, संपूर्ण शरीराचं वजन हे एका पायावरती आलं आणि त्यानंतर एक कलात्मक फटका खेळला. नजाकत होती या फटक्यामध्ये. फक्त या फटक्याच्या पाठीमागे धावा जरी 2 मिळाल्या असल्या ना, तरी आत्मविश्वास द्विगुणित करणारा हा फटका होता. शेवटचा ओव्हर नंबर 2चा हा बॉल. मनीष पवार पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका कार्पेटचा आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. ग्राउंड स्ट्रोक हा होता आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 25. 0 गडी बाद. 2 षटकांच्या अखेरीस ही धावसंख्या आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. पहिल्या सामन्यापासून वारंवार ही सूचना तुम्हाला दिली जाईल, कारण सामने 12 आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे ड्रिंक्स ब्रेक साठी 3 षटकाच्या नंतर. परंतु आता आपण सामना सुरू करा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. 25 धावा धावफलकावरती आहेत आणि 25 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे, तर 25 जून 1983 हा दिवस भारतीय टीमसाठी आणि भारतासाठी फारच क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगला राहिला होता, कारण याच दिवशी भारतीय टीमने पहिला विश्व वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. धावा धावफलकावरती आहेत 25. 2 षटकांचा संपलाय खेळ. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात आणि ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज अरविंद ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल टाकतील. फटका चांगला. डिक्लेअर स्वरूपाची धाव या बॉलच्या पाठीमागे घेतली जाईल आणि स्कोर बोर्डला पुढे नेलं जाईल. या ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घेता येईल आणि आपण पाणी बॉटल तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर तुम्हाला खेळाडूंसाठी पाणी प्रोव्हाइड करायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे, याची आपण नोंद घ्या. त्यासाठी आपण अतिरिक्त खेळाडूंना विनंती करूया की आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर तुम्हाला खेळाडूंना पाणी घेऊन जायचं आहे. बॉलर तयार. वेगाने टाकलेला बॉल. या बॉलच्या पाठीमागे आता धावा किती मिळतील, तर याही बॉलच्या पाठीमागे धावा 2 मिळतील. काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहे आणि त्या डिक्लेअर झोन मध्ये जर बॉल गेला म्हणजे अगदी घोषांकी क्षेत्र आहे, तिकडे जर बॉल गेला तर काही डिक्लेअर स्वरूपाच्या धावा आहेत. आता बॉल इकडे गेलाय, 2 आहेत. 1 धावा आहे या बॉलच्या पाठीमागे. आपण करेक्शन करूया. 1च धाव या बॉलच्या पाठीमागे जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा रंगलेला हा थरार क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया, माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बॉलर तयार. फटका चांगला. वेगाने आलेला बॉल. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि करण टीम साठी करतायत. अद्यापही गोलंदाजी करताना टीम वाळकेश्वर युनायटेड या टीमला यश मिळालं नाहीये. हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय. माफ करा, आपण करेक्शन करूया. किंग संघ प्रथम गोलंदाजी करतोय. या टीमने टॉस जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अद्यापही टीम किंग्सला यश मिळालेलं नाहीये. हाई बॉल समोरच्या बाजूला पाठवलाय. या बॉल वरती मोहर काय लागेल, पंचांचा निर्णय काय येईल, पंच पाहणी करतायत प्रत्यक्षात बॉल कुठे जाऊन पडलाय. तर या बॉलच्या पाठीमागे धावा 2 मिळतील. अविनाश आवळेगावकर सर तिकडे आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच कल्याणी घोरपडे सर हे तुम्हाला पाहायला मिळतील. या पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 30. तब्बल अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे, याच्या पण सर्वांनी पुन्हा एकदा नोंद घ्या.
वेगाने टाकलेला बॉल फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. बॉल लगेच तत्परतेने अडवलाय, बॉलची फेकी केली जाईल, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे आता मिळत नाहीये. हा डॉट आलाय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा. यानंतर पाणी बॉटल पुन्हा एकदा आपण तयार ठेवा. यानंतर आपल्या खेळाडूंना तुम्ही पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आपण करूया. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा. बॉलर दीपक अरविंद तयार, स्ट्रायकर एंडला करण, एका बाजूला दीपक. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 31 धावा आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 1 मिनिटाचा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 1 मिनिटापेक्षा अधिक वेळी तुम्हाला घेता येणार नाही. आपल्या खेळाडूंना आपण पाणी घेऊन चला. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा पहिला सामना, पहिला डाव आणि ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. चला यानंतरची मॅच आपण लॉन्च करत आहोत. वाळकेश्वर आर्कर्स विपक्ष वाळकेश्वर लायन्स. आपण तयार राहा. यानंतर आपला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती आहेत तब्बल 31. ओव्हर नंबर 4ला होईल सुरुवात आणि या षटकासाठी आता या ओव्हरसाठी मनीष पवार यांना पुन्हा एकदा आणलेलं आहे. ज्यांनी या अगोदर देखील गोलंदाजी केली होती, पुन्हा एकदा आलेले आहेत मनीष पवार. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये फलंदाज, एका बाजूला करण तर एका बाजूला दीपक, अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. एक चांगली पार्टनरशिप उभी केली आहे बॅटिंग करताना. टीम वाळकेश्वर युनायटेड या टीम साठी ओव्हर नंबर 4चा पहिला बॉल. मनीष, पहिलाच बॉल पायांवरती आहे. एक चांगला बॉल, कारण या बॉलची दिशा आणि टप्पा जर तुम्ही पाहिला तर अगदी पायांवरती होता. फलंदाजाला कोणतीही मुभा नव्हती मोठा स्ट्रोक खेळण्याची. भाग पाडला सन्मान द्यायला आणि या बॉलला सन्मान दिला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल वाली स्ट्राईक रोटेट केलाय. स्ट्राईक वरती दीपक यांना आणलेला आहे, ज्यांच्याकडे क्षमता चांगली. एका बाजूला मनीष, एक युवा खेळाडू. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला क्रिकेटमध्ये कधी माफी दिली जात नाही आणि या फुलटॉस बॉलच्या पाठीमागे आल्या 2 धावा. फुलटॉस बॉलचा घेतला आस्वाद आणि बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी डिक्लेअर झोन मध्ये. यानंतरची मॅच आर्कर्स विपक्ष लायन्स. आपण तयार राहा. अद्यापही यश मिळालं नाहीये गोलंदाजी करताना टीम वाळकेश्वर किंग्स या टीमला. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये, परंतु टप्पा पडल्यानंतर हाई बॉल वळवलाय आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय 2 धावेंसाठी. 2 धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. या बॉलची उडान 2चा लगान टीम वाळकेश्वर युनायटेड या टीम साठी. एका बाजूला मनीष पवारांना प्रयत्न मोठे करावे लागतील. विकेट अद्यापही मिळाली नाही. विकेटसाठी जाळं विणावं लागेल. एकात दुसरी विकेट जर मिळाली तर धावसंख्येचा वेग जो वाढलाय तो कमी होऊ शकतो, परंतु एका बाजूला जमेची बाजू आहे. बॅटिंग करताना टीम युनायटेड या टीम साठी बॉल अगदी चॉप केलाय. यॉर्कर बॉल, त्याला या बॉल नाहीये कोणतीही धाव. आला तो डॉट. चांगला बॉल मनोबल वाढवणार आहे. याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता, अचूकता, धार, याचप्रमाणे आज गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ते आज प्रखरतेने अंमलामध्ये आणावं लागेल. मनीष तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगली गोलंदाजी केली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपक तयार. फटका हाई लाजवाब आहे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 2
अद्यापही विकेट मिळाली नाहीये वाळकेश्वर किंग्स या टीमला. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मौका. आणि याही बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर चाळीस धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-0. शेवटच्या आता एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करा. टीम आर्कर्स विपक्ष लायन्स या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण आपली प्लेइंग 11 जी लिस्ट आहे ती अपडेट करून आम्हाला द्या अशी विनंती आहे. आपल्या संघामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची आपण नावं नमूद करा आणि त्यासाठी आपल्याला हा वेळ आहे 5 मिनिटांचा. या कालावधीमध्ये आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि आपला फॉर्म घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या खेळाडूंची नावं आपण नमूद करा. अंतिम षटकाकडे येऊया. स्लॉग ओव्हरचे षटक आहे आणि स्लॉग ओव्हरच्या या ओव्हरसाठी, कारण हे षटक असं आहे जिथे फलंदाजांना धावा अधिकच्या कुटायच्या असतात, गोलंदाजांना कमी धावा खर्च करायचे असतात, परंतु एका बाजूला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. टीम वाळकेश्वर किंग्स या टीमला ओव्हर नंबर 5 ला होते सुरुवात आणि या ओव्हरसाठी आलेले आहेत गोलंदाज अनिकेत चाळके. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करतील. समोर आहेत बॅटिंग मध्ये करण, जे आतापर्यंत त्यांनी जो खेळ केलेला आहे 10 धावांचा. बॉलची फेकी नॉन स्ट्राइक रेंजला केली आहे. लेग बाईटची ही धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. 10 वरती बॅटिंग करतायत करण, परंतु दीपक एका बाजूला बॅटिंग करतात. 27 धावांचा झुंजार खेळ केलाय. 19 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत, 27 बनवलेले. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर पुन्हा एकदा अनिकेत चाळके तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंगावरती येणारा बॉल सहजरित्या वळवला. पुन्हा एकदा 2 धावेंसाठी. 2 धावेंचा फटका या ग्राउंड वरती तितकाच महत्वाचा आहे, कारण 2-2 धावेने धावफलक अगदी वेगाने पुढे सरसावलेला आहे. चौकार जरी एक आला असला ना तरी 2 धावांचे फटके हे खूप वेळा आलेले आहेत त्या मैदानावरती आणि त्याचमुळे की काय धावसंख्येला आकार आलाय. पुन्हा एकदा 2-2 फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला येईल आता पुन्हा एकदा एक चांगला बहर आणि धावा धावफलकावरती आलेले आहेत. धावा तब्बल 45 धावा, 0 गडी बाद. 45 धावेबद्दल आपण ज्यावेळी चर्चा करतो की रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक आहे 45, परंतु रोहित शर्मा म्हटलं की हिटमॅन या नावाने आपण त्यांना ओळखतो. यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. बॉलर तयार. हाई बॉल. पुन्हा एकदा सेम रिझल्ट, सेम फटका. 2 धावेंचा. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 47 वरती. आपण रोहित शर्मा यांच्याबद्दल चर्चा करतो, हिटमॅन यांच्याबद्दल चर्चा करतो. ही जी उपाधी आहे ना, पहिल्यांदा कुणाच्या मुखातून हे शब्द बाहेर आले तर युजवेंद्र चहल यांचे भाऊ पॅडी यांनी अशा प्रकारचे पहिल्यांदा उद्गार काढले होते, ज्यावेळेस रोहित शर्मा यांनी द्विशतक झळकवलं होतं, मोठे फटके खेळले होते. ज्यावेळेस खेळाडू कक्षामध्ये रोहित शर्मा येत होते त्यावेळेस त्यांना युजवेंद्र चहल यांचे भाऊ पॅडी भेटले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही चांगली बॅटिंग केली, मोठमोठे फटके खेळले, तुम्ही हिटमॅन सारखी बॅटिंग केली. हे शब्द कुठेतरी रवी शास्त्री यांनी ऐकले आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये ते शब्द रवी शास्त्री यांनी त्याचा उपयोग केला आणि त्यानंतर आपण रोहित शर्मा यांना हिटमॅन नावाने ओळखू लागलो. या धावा आलेल्या आहेत 2. आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे या दुहेरी धावा आल्यात. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. धावा धावफलकावरती आहेत 49 धावा. शेवटचा बॉल. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. वाळकेश्वर आर्कर्स विपक्ष वाळकेश्वर लायन्स. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. शेवटच्याही बॉल वरती मोहर लागलीये ती 2 धावेंची. दीपक यांची क्लासिकल बॅटिंग. काय झंझावात पाहायला मिळाला बॅटिंग मध्ये. बॅटिंग करताना 51 धावा उभारलेल्या आहेत. 52 धावांचं लक्ष आहे टीम वाळकेश्वर किंग्स या टीम समोर. आपण टॉस करूया. वाळकेश्वर आर्कर्स विपक्ष वाळकेश्वर लायन्स. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला वाळकेश्वर आर्कर्स हा संघ खेळणार आहे. संघ आहे राजू बडबे यांच्या मालकीचा आणि दुसऱ्या बाजूला
संघ असणार आहे तो वाळकेश्वर लायन्स. या संघाबद्दल आपण ज्यावेळी चर्चा करत आहोत, हा संघ आहे श्री अमितजी निर्मल यांच्या मालकीचा आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना रंगणार आहे. वाळकेश्वर लायन्स विपक्ष वाळकेश्वर आर्कर्स असा होणारा सामना आपण टॉस करणार आहोत. चला रिपोर्टिंग करा, आपला नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. चला फिल्डिंग लावा आणि बॅटिंग टीम आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग ज्या प्रकारची केलेली आहे टीम वाळकेश्वर युनायटेड या टीमने 51 बनवलेले आहेत. 52 धावांचं लक्ष दिलेलं आहे 30 बॉलच्या पाठीमागे. वाळकेश्वर किंग्स या टीमला आपण दोन संघांमध्ये करत आहोत टॉस. चला पहिला डाव झालेला आहे, दुसऱ्या डावाला आता होईल सुरुवात. तुम्ही पाहताय वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आता दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. चला फिल्डिंग लावा, आपण अधिकचा वेळ मित्रांनो घेऊ नका, वेळ नाहीये. एका मॅच साठी फक्त 45 मिनिटांचा कालावधी आहे. आज जागतिक महिला दिन आहे. स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि जागतिक महिला दिनाच्या आपण सर्व माता भगिनींना शुभेच्छा देऊया आणि सत्र क्रमांक 2 ला सुरुवात करूया. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, आपण अधिकचा वेळ घेत आहात. 12 सामने आहेत, तारेवरची कसरत आहेत, वेळ कमी सामने जास्त आणि त्यासाठी आपलं सहकार्य हे तितकंच महत्वाचं आहे. आपण सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती आपण खेळाडूंना करूया. 52 धावांचा एका बाजूला पाठलाग, एका बाजूला या धावांचा बचाव. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. टीम वाळकेश्वर किंग्स या टीम कडून एका बाजूला भावेश भोसले, दुसऱ्या बाजूला परेश सोलंकी, तर षटक क्रमांक 1 मध्ये महबूब शेख पहिला बॉल टाकतील. सत्र क्रमांक 2 चा 30 बॉल 52 धावांचं लक्ष. सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल पडतोय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये परेश तयार, नॉन स्ट्रायकर एंडला भावेश ही जोडी आहे. स्ट्रायकर एंडला परेश तयार होतील. गोलंदाजी मार्ग वरती महबूब पहिला बॉल टाकतील. सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पाठीमागच्या बाजूला गोशांकी क्षेत्र आहे, एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली धाव आलेली आहे, त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट होत आहे. हे प्रोत्साहनासह ही ऊर्जा असते आपल्या खेळाडूंसाठी आणि तोच देण्याचा प्रयत्न दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. सुरुवात जर आपण पाहिली दोन्ही संघांची तर सावध झालेली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे महबूब यांनी एक धाव खर्च केलेली आहे, परेश यांनी एक धाव बनवलेली आहे. बॉलर तयार, बॅटचा किनारा, आता भाग्याचा सहारा नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला लागलाय वाळकेश्वर किंग्स या टीमला. परेश जड पावलांनी माघारी. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत, परंतु इथून पुढे सर्व संघांना विनंती असणार आहे की आपल्याला ज्यावेळेस पहिला डाव संपणार आहे त्या अगोदरच तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होणं महत्वाचं आहे.
फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा टेलिकास्ट होत आहे. चला बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा, आपण अधिक सवय घेऊ नका. संपूर्ण टीम त्यांची जोडलेली आहे, त्या टीमचे आपण स्वागत करूया. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून या वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चं टेलिकास्ट होत आहे. बॉलर तयार. महबूब यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिले. बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षक आले. सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. महबूब यांनी चांगली गोलंदाजी केली. संघाला पहिलं सुयश मिळवून दिलं. फलंदाजाला बांधून ठेवलेलं आहे. काही सिंगल धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत 2 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला भावेश, एका बाजूला सचिन. स्ट्रायकर इनला भावेश. आज चांगली बॅटिंग नावाप्रमाणे करावी लागेल. बॉल आला, त्याला फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. धाव मिळेल का? हो नाही, हो नाही. या प्रयत्नामध्ये ही जोखीम टाळलेली आहे, कारण सध्याच्या घडीला जोखीम परवडणारी नाहीये. टीम वाळकेश्वर किंग्स या टीमसाठी, या टीमने आत्ताच एक गडी गमावलेला आहे आणि याच ओव्हरमध्ये दुसरा गडी जर गमावला तर मात्र संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकेल. म्हणजे कुठेतरी या गोष्टी आता प्रखरतेने टाळलेल्या आहेत. बॅटिंग करताना बॅट्समन भावेश तयार. एका बाजूला महबूब यांचा दमदार मारा. टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर आपल्याला टॉस करायचा आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण टॉस करणार आहोत. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. फटका समोर चांगला खेळलाय. फक्त धावा आता या बॉलच्या पाठीमागे किती मिळतील? एक धाव पूर्ण केली, धावून दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 4. एक गडी बाद. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. या सामन्याचा टॉस शाखा प्रमुख शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, वार्ड क्रमांक 219 चे शाखा प्रमुख राजेंद्र दादा गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण तो टॉस करत आहोत. 2 कॅप्टन्स मध्ये हा नाणेफेकीचा कौल होईल. एका बाजूला मॅच आहे वाळकेश्वर आर्कर्स विपक्ष वाळकेश्वर लायन्स अशी लढत आहे. या लढतीचा टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय टीम वाळकेश्वर आर्कर्स या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम वाळकेश्वर लायन्स या टीमला. ही पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. चला घाई करा. 2 षटका, एका षटकाचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्यासाठी खेळाडूंना विनंती करूया की आपण त्वरा करा, घाई करा. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. गोलंदाज जयेश ओव्हर नंबर 2 मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉल वरती मिळणार नाहीये कोणती धाव. पहिला बॉल चांगला टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय, फलंदाजांना बांधून ठेवलंय. टाका सूर लावू दिला नाहीये. डावपेच उधळून लावले या बॉलच्या पाठीमागे. स्ट्रायकर इनला फलंदाज सचिन तयार. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु आज चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. एका बाजूला संघासाठी धावा येत नाहीयेत. 52 लक्षाचा पाठलाग करताना धावा चांगल्या कुटाव्या लागतील. सुरुवात चांगली करावी लागेल. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय आणि बॉल पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील आणि या 2 धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. 5 दुहेरी धावांचे फटके ज्यावेळेस टीम युनायटेडने बॅटिंग केली होती त्यावेळेस चांगल्या प्रकारचे खेळले होते, त्यामुळे त्याचं प्रत्युत्तर टीम किंग्सलाही द्यावं लागेल. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा नेहमीच क्रिकेटच्या स्कोअरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करतायत. स्ट्राइक रोटेट केलंय. याच ओव्हरचे तर शेवटचे काही बॉल. आक्रमण या बॉलवरती हल्ला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील परंतु बॉल जाईल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली ना तर मैदानाच्या भोवती काही झाडं आहेत आणि काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. म्हणजे या सर्व काही गोष्टी या स्पर्धेमध्ये रंगत आणत आहेत. बॉलर तयार. बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर हा फटका मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला.
मग ते अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 चा धावसंख्या आहे धावफलकावरती 10. एक गडी बाद. 52 धावांचा करायचा आहे लक्ष्याचा पाठलाग. स्ट्रायकर इनला. बॅटिंग मध्ये फलंदाज आता तयार होतील भावेश भोसले. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की हा बॉल वाईड आहे. दिशा खराब आहे. दिशाहीन बॉल होता. 11 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर तयार. एक सिंगल धाव मिळेल का तर नाही. धावसंख्या आहे धावफलकावरती 11. येणारे बॉल आहेत आता 18. विजयासाठी धावा बनवायच्या 41. 2 षटकांचा खेळ संपला. चला घाई करा. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे ड्रिंक्स ब्रेक साठी. परंतु आता तुम्ही त्वरा करा, घाई करा अशी विनंती आपण करूया. आपण प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे खेळाडूंना विनंती आपण एकत्रित येऊ नका. त्यासाठी वेळ थोडासा अधिक लागतोय क्षेत्ररक्षण लावायला. आपण 3 ओव्हर नंतर एकत्रित या चालेल, परंतु आपण प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे आपण एकत्रित येऊ नका अशी विनंती आहे आयोजन समितीकडून. कारण सामने 12 आहेत. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. त्यामुळे वेळ जास्त लागतोय. सकाळचे आता 9:58 झालेली आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होणार आहे. आणि ओव्हर नंबर 3 साठी आता महबूब पुन्हा एकदा आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतो. एका बाजूला सचिन, एका बाजूला भावेश. स्ट्रायकर आता सचिन आहेत. फटका चांगला खेळलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळेल. फटके समोर खेळावे लागतील. फटके मैदानाच्या उजव्या बाजूला खेळावे लागतील जिकडे 2-2 धावा आहेत. ज्यावेळेस टीम युनायटेडने बॅटिंग केली होती ना, त्यावेळेस या टीमने बॅटिंग करताना सर्वाधिक 2-2 धावांचे मोठे फटके खेळले होते. जर आपण एका धावेचा 2 धाव्यांचा रेशिओ जर संपूर्ण मॅच मधला पाहिला ना, तर 2-2 धावांचे फटके हे खूप वेळ आले होते. अगदी आता त्याच दिशेने प्रयत्न केला होता तो फटका खेळण्याचा, परंतु या बॉलच्या पाठीमागे धावून एक धाव पूर्ण केलेली आहे. धावा धावफलकावरती येत आहेत. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर नंबर 3 चा थरार. आज चांगलीच बॅटिंग करावी लागेल. भावेश भोसले क्षमता आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे, परंतु आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. आता 2 धाव्यांचा फटका आलाय. जागा बनवली, थोडेसे बॅकफूट वरती गेले. टप्पा पडल्यानंतर बॅट वरती बॉलला घेतला आणि बॉल पाठवला. 2 धाव्यांसाठी मनोबल वाढवणारा फटका आहे. मागणी तसा पुरवठा करणंही फार महत्वाचं आहे. 52 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावा धावफलकावरती आलेले 15. हाई फटका. 2 धावेंचा बॅकलिफ्टचा योग्य वापर. टायमिंग आहे प्रॉपर. बॉल पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी. आता हळूहळू धावसंख्येचा वेग वाढू लागलेला आहे. धावा आता येऊ लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये महबूब यांनी धावा दिल्या नव्हत्या, परंतु आता या ओव्हर मध्ये महबूब यांनी धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 6 आणि बॉल टाकलेले आहेत 4. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या धावा त्यांनी 4 खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 खर्च केल्यात. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एका हाताने बॉल अडवलाय. धाव घेणं थांबवलेलं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे आणि त्यामुळे सांघिक खेळाला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. एका दुसऱ्याने चांगला खेळ करून सामना जिंकता येत नाही. 11 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागतो. हा डॉट आलाय. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा बॉल. यानंतर आहे ड्रिंक्स ब्रेक. शेवटच्या बॉलवरती धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरच्या त्या 2 आहेत. 52 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती टीम किंग्स या टीमची 19 धावा, म्हणजे येणारे 12 बॉल. विजयासाठी धावा बनवायचे आहेत 33. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. 1 मिनिटांचा वेळ आहे. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपल्या खेळाडूंना आपण पाणी बॉटल घेऊन येऊ शकता. 1 मिनिटापेक्षा अधिक वेळ तुम्हाला घेता येणार नाही. यानंतर आता आपण वळत आहोत पुन्हा एकदा
चला ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही, 1 मिनिटाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीगची ही धोरणात्मक वेळ आहे. पहा प्रत्येक मॅचच्या पाठीमागे आपण चर्चा करतोय, 45 मिनिटं तुमच्याकडे आहेत. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाही. टीम मीटिंग तुम्हाला 3 ओव्हर नंतरच घेता येईल, याची आपण सर्वांनी इथून पुढे नोंद घ्या. यानंतर कोणत्या संघाला मुभा दिली जाणार नाही, कारण या सामन्याला थोडासा अधिकचा उशीर होत आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. तिथून पुढे 33 धावांचा धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. ओव्हर नंबर 4 साठी जो पर्याय निवडलाय करण आलेले आहेत. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला भावेश. येणारे 12 बॉल, 33 ची गरज आहे. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई दोस्तों संघर्ष करके निखर जाता, आणि तो संघर्ष या मॅच मध्ये करावा लागेल. 12 बॉल 33 ची गरज. बॅट्समन सचिन तयार. फटका खेळला, एक सिंगल धाव. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाजांनी एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. 11 बॉल, आता 32 ची गरज आहे. भावेश भोसलेने चांगली बॅटिंग केली पाठीमागच्या षटकामध्ये. 2-2 धावेंचे फटके त्यांनी अनेक वेळा खेळले, परंतु याही ओव्हर मध्ये त्याच प्रकारची बॅटिंग करतील का? समोरच्या बाजूला खेळलेला फटका, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप आता उभी राहतीये. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. समीकरण पुन्हा एकदा झपाट्याने बदलत आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर हा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा खराब आहे, वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. उसळणारा बॉल होता आणि पंचाने स्पष्ट नकार दिला या बॉलसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु यष्टीच्या पाठीमागे यष्टीरक्षक अगदी चाणाक्ष आहेत. पंचाने सांगितलं की याही बॉलची दिशा खराब आहे. पाठीमागे टपला यष्टीरक्षक उधळीन या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील ना तरच तुला मिळेल धाव, आणि या धावा आता मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील, कुटाव्या लागतील. विजयाचा घाट पार करायचा तर धावसंख्येचा पाठलाग करताना गिअर बदलावा लागेल. एका बाजूला आणखीन 1-2 विकेट कशा प्रकारे घेता येतील याचा प्रयत्न युनायटेड या टीमला करावा लागेल, परंतु किंग्स टीमला करायचा आहे धावसंख्येचा पाठलाग. बॉलर तयार. फटका खेळल्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धाव फक्त एकच मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागतं. क्रिकेटमध्ये तसंच आहे, कधी कधी आपल्याला एका धावेवरती समाधान मानावं लागतं. बॉलर तयार. फटका समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, बॉल टाकतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 25 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिकडे 2 धावा आहेत. ओके, शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. धावसंख्या 26, एक गडी बाद. फटका पुन्हा समोरच खेळलाय. आता एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 4 चा प्रगती पदावरती येतोय. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज पुन्हा तयार. करण जे ऑलराऊंडर आहेत. बॅटचा किनारा आणि भाग्याचा सहारा. बॉल डायरेक्ट हिट केली, परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 28. येणारे बॉल 6 विजयासाठी बनवायचे आहेत. आता धावा 24. 6 बॉल 24 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावा, टीम मीटिंग नको. 6 बॉल 24 ची गरज आहे. चला टीम लायन्स आपण बॅटिंग साठी तयार राहा आणि टीम आर्कर्स आपण फिल्डिंग साठी तयार राहा. 1 मिनिटामध्ये तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे, याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना ही विनंती आहे. टीम आर्कर्स आणि टीम लायन्स आपण तयारी करायला घ्या. आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा आता अवधी उरलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे आणि त्यासाठी खेळाडूंना विनंती की आपण सहकार्य करा, कारण प्रीमियर लीग आपली आहे.
भाविक यांचा हा पहिला बॉल आणि तो बॉल समोर खेळलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धाबा 2 मिळतील. आता इथून पुढे विजयासाठी धाबा बनवाव्या लागतील. ते समीकरण आहे आता 22 धावांचं. येणारे बॉल 5 मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालावा लागेल, धुमाकूळ घालावा लागेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ जे खिलाडी बेहतरीन आहे. सचिन यांच्या बॅट मधून ते मोठे फटके येतील का? नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेक, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट माघारी. अनिकेत चाळके मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे धाबा बनवायच्या आहेत तब्बल 22. सामना अजूनही जिवंत आहे, फक्त 4 मोठे फटके टीम किंग्सला खेळावे लागतील. चला आर्कर्स आणि लायन्स आपण तयारी केलीत का? आपण तयार आहात का पुढील मॅच साठी? आपल्याला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता 21 बनवायचे आहेत 3 बॉल. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. नशिबाच्या भरोशावरती असणारा हा सामना. 3 बॉल 21 ची गरज. काही खराब बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का आणि आमच्या टीमसाठी हा सामना जिवंत होईल का? बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू चालले जड पावलांनी माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रकाश आलेले आहेत. क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. शेवटचे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये आता बाकी आहे ती औपचारिकता. चला टीम आर्कर्स आणि टीम लायन्स आपण तयार राहा. यानंतर आपल्याला 1 मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. समोरच्या बाजूला खेळलेला फटका. या बॉल वरती आता मोहर काय लागेल? 2 धाब्यांचे. अशा प्रकारचे फटके मध्यांतरी येणं फार महत्वाचं होतं, परंतु अशा प्रकारचे फटके फार कमी वेळ आले. समीकरणामधला अंतर वाढत चाललेलं आहे. सामना आता हळूहळू दूर गेलाय टीम वाळकेश्वर किंग्स या टीम पासून. आणि शेवटच्या बॉलची औपचारिकता इथे संपलेली आहे आणि सामना जिंकलेला आहे. धावसंख्येचा बचाव करताना टीम युनायटेड या टीमने. त्यांचं अभिनंदन. टीम किंग्सला पुढील मॅच साठी शुभेच्छा. चला आर्कर्स आणि लायन्स आपण मैदानाचा ताबा घ्या. टीम आर्कर्स आणि लायन्स आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. चला टीम युनायटेड किंग्स आपण खेळाडू कक्ष खाली करा. तिकडे आता पुढच्या टीमला बसू द्या.